हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, मला आल्या होत्या दोन बेंटो केकच्या ऑर्डर. तर एक होता रेड वेल्वेट केक आणि एक होता चॉकलेट केक. तर ह्या ऑर्डर्स मला त्या कस्टमर्सच्या होत्या ज्या कस्टमरनी मला मदर्स डेच्या दिवशी फर्स्ट टाईम केक नेला होता माझ्याकडून रेड वेल्वेट फ्लेवरचा. सो ती माझी फ्रेंडच आहे, स्कूलमधली एक फ्रेंड आहे, ज्युनियर आहे माझी. तिने फर्स्ट टाईम रेड वेल्वेट केक नेला होता आणि तिला आवडला. सो तिने मला पुन्हा एकदा ऑर्डर दिली आणि हीच अजून एक जी ऑर्डर आहे जी मला आता रेड वेल्वेट केकसोबत आली आहे ती पण त्याच कस्टमरची आहे. फक्त तिची पण आहे स्वतःची आणि तिच्या ओळखीने सुद्धा एक ऑर्डर आली जी तिच्या फ्रेंडची होती. ही रेड वेल्वेट केकवाली तिच्या फ्रेंडची होती आणि जी चॉकलेटवाली होती ती तिची होती. तर मी आधी दोन्ही बेस मी एकत्रच लावले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना 12 वाजेपर्यंत केक हवा होता आणि त्यांचा मेसेज आला होता की आम्ही 11:30पर्यंत केक घ्यायला येणार. म्हणलं हो ठीक आहे, तोपर्यंत केक आरामात रेडी होतात. आणि दोन्ही पण बेंटो होते, सो त्यामुळं काही टेन्शन नव्हतं, जास्त पटकन होतात हे केक. तर सगळ्यात पहिले मी दोन्ही केकला फिनिशिंग करून घेतली, क्रमकोट करून घेतला आणि दोन्ही पण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवले. पहिले हा करून घेतला, नंतर दुसरा केला, मग एक एक करून सेट करायला घेतलं. सेट झाल्यानंतर मी प्लेटवरच ठेवत असते सेट करायला. सेट करून झाल्यानंतर ॲक्च्युली हा जो रेड वेल्वेट केक होता तो सिक्रेट मेसेज केक होता. सो हा मी फर्स्ट टाईम बनवला. ह्याच्या आधी पण बनवला होता पण तो माझ्याकडनं थोडासा चुकला होता. तर त्यामुळं मग मी ह्यावेळेस कस्टमरने मला व्हिडिओ सेंड केली होती आणि सांगितलं होतं की मला सेम असाच केक हवा आहे. सो मी व्हिडिओ बघून तसाच सेम केक बनवला आणि एकदम प्रॉपर सेम झाला होता. आणि कस्टमरचा मला मेसेजही आला की ताई केक खूप छान झाला होता, म्हणजे त्यांना केक खरंच खूप आवडला आणि केक खरंच खूप छान झाला होता, तुम्हाला केकचा फायनल लुक बघून कळेलच. तर ही अशी जी आय लव्ह यू आहे त्याची मी फोटो पेपरवर प्रिंटआउट काढून आणली होती आणि मी हे तुम्हाला टॉप व्ह्यूने दाखवते आहे कारण तुम्हाला ही आयडिया येईल की हा केक नक्की कसा बनवायचा असतो. तर हे फोटो पेपरवर मी आय लव्ह यूचं प्रिंट आणलं होतं, ते ठेवलं. आधी थिन लेअरनी कवरिंग करून घेतली केकला आणि नंतर आय लव्ह यूचं जे कटआउट होतं ते खाली ठेवलं आणि त्याच्यावरती हे अजून एक प्लेन व्हाईटवालं कटआउट ठेवलं. तर हे ज्यावेळेस आपण ओपन करू त्यावेळेस ते सिक्रेट मेसेज जो आतमधला आय लव्ह यूचा आहे तो दिसणार. आणि हा वरचा पेपर ठेवल्यानंतर मी परत क्रीमने कोटिंग करून घेतली कारण तो सिक्रेट मेसेज केक आहे, पूर्ण ते कवर झालं पाहिजे, दिसलं नाही पाहिजे. वरतून कवरअप झाल्यानंतर मी साईडनी परत कवरिंग करून घेतली. आणि हा केक थोडासा मेसी असला तरच छान वाटतो कारण हा बेंटो केक आहे. बेंटो केक असा मेसी असेल तर छान वाटतो. तर मी हे कवरिंग झाल्यानंतर मी ह्याला बटर पेपरवर ठेवलं आणि लगेच बेंटो बॉक्समध्ये सेट व्हायला ठेवून दिलं. तर हा सेट होऊस तर मी चॉकलेट केक करून घेतला. ॲक्च्युली मी दोन्ही केक संगच बनवले आहेत, फक्त मी व्हिडिओ सेपरेट दाखवते तुम्हाला कारण तुम्हाला ही आयडिया येईल. तर हे प्रॉपरली मी असं बेंटो बॉक्समध्ये ठेवून घेतलं आहे आणि नंतर ती व्हाईट स्ट्रीप ठेवली आहे मी, त्या स्ट्रीपच्या साईडनी मला छोटे छोटे हार्ट्स काढायचे होते कारण त्या स्ट्रीपवर मला हॅपी बर्थडे असं लिहायचं होतं. सो हा एक बर्थडेसाठीच सिक्रेट मेसेज केक होता आणि हे असे मिनी हार्ट्स मी काढून घेतले आणि हे हार्ट्स असे टॉपला पण होते आणि केकला पूर्ण राऊंड हे होते. सो मी बेंटो बॉक्समध्ये ठेवलं त्यामुळे मला प्रॉपर असं काढता नाही आले खाली, म्हणजे बॉटमपर्यंत. तरी पण मी प्रयत्न केला की मला बॉटमपर्यंत काढता यावे. तर हे मी तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी हे टॉप व्ह्यूनी दाखवते आहे कारण तुम्ही पण असा केक नक्कीच बनवाल ह्याची मला खात्री आहे. आणि खूप इझी आहे केक, जास्त वेळही लागत नाही आणि खूप सिम्पल आहे. आधीच व्हिडिओ बघून आधीच आपल्याला टेन्शन येते की कसं करणार मी, काय करणार, बट काही टेन्शन नका घेऊ, खूप इझी केक आहे. आणि जर तुम्ही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच अजून खूप सारे न्यू व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. खूप सारे व्लॉग्स येणार आहेत आणि भरपूर असे छान छान डिझाईन्स, युनिक डिझाईन्स जे तुम्ही अजून शिकला नाही आहात ते तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर हे असं मी ब्लॅक कलरची क्रीम मिक्स केली होती आणि त्यांनी असं छान असं कर्सिव्ह रायटिंगमध्ये हॅपी बर्थडे असं लिहिलं आहे. तर छान वाटतं असं आणि सेम जसा कस्टमरला हवा होता सेम तसाच केक झाला, काही डिफरन्स नव्हता, काहीच नव्हतं. आणि हा केक मीही फर्स्ट टाईम बनवला होता. ॲक्च्युली हा मी आधी हाफ KGमध्ये बनवला होता पण बेंटोमध्ये तर फर्स्ट टाईमच बनवला होता. हे खूप छोटी रायटिंग होती सो मला थोडंसं हे लिहायला वेळ लागलं आणि खूप हळूहळू हे लिहायचं होतं. तर तुम्ही सांगा मला कसं वाटलं. बेल आयकॉनवर क्लिक नसेल केलं तर बेल आयकॉन क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला अपडेट येतील
व्हिडिओज अपलोड झालेले. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच खूप सपोर्ट करत राहा, जेणेकरून मी अजून खूप साऱ्या न्यू व्हिडिओज, न्यू केकच्या डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत राहील आणि तुम्हालाही भरपूर काही असं शिकायला मिळेल. आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी शेअर करत राहील, शॉर्ट्स पण शेअर करत राहील, ब्लॉग्स पण शेअर करत राहील. तर हा होता आजचा केक. आणि जो दुसरा आहे चॉकलेट फ्लेवरचा, त्याचा ब्लॉग मी उद्या अपलोडच करेल आणि तोही तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला उद्याचाही ब्लॉग बघायला भेटेल. जो एक बेंटो केक आहे आणि खूप क्यूट आहे, जो 1 मंथच्या बेबीसाठी होता, 1 मंथ बेबी सेलिब्रेशनसाठी होता केक. तर हे असं मी हॅपी बर्थडे असं लिहिलं आहे. आणि हा आहे केकचा फायनल लुक. तर कसा वाटला तुम्हाला हा केक मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.